बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा धनदेव जी को प्रणाम। परमात्मा एक भगवान बाबा हनुमान जी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले। मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच माने। मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या। बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पड असे मी सत्य वचन देतो। या वचनाला जीवनात कधीही विसरणार नाही। भगवान बाबा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आजचे मासिक 90 हवन उमेशजी म्हैसमारे यांच्या घरी नुकतेच पार पडले आहे। तरी पण आता भगवत गुणाची चर्चा बैठक नुकतीच चालू झालेली आहे। तरी पण ह्या चर्चा बैठकीला भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा धनदेवजी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम। सर्वांची लाडकी आई वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे, तिला सुद्धा माझा प्रणाम। तसेच आमचे मार्गदर्शक श्री अध्यक्ष साहेबाला माझा नमस्कार। तसेच सचिव साहेबाला सुद्धा माझा, संचालक साहेबाला सुद्धा माझा नमस्कार। आमचे मार्गदर्शक तारणीचे पूर्ण मंचावरती मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार। सर्व सेवक सेवकिनी व बालगोपाल यांना सुद्धा माझा नमस्कार। माझे मार्गात येण्याचे कारण, माझ्या भावाला दारूचा शौक मला पण होता, पण त्याच्यामुळं मला टेन्शन यायचं। म्हणजे तो दारू पिऊन कुठे पण झोपत होता। आई मला सुखानं घरी नव्हती राहू देत। मी ड्युटीहून आलो की ते माझ्या मागे लागायची, जा त्याला पाहून आण, हे कर। पण तो कोणत्या झोपून राहत होता तेच नव्हतं माहित मला। मी आईला घरी शिवा देत होतो। असं करता करता चाललं। पण माझा भाऊ मार्गात येतो हे त्याचं 4-5 वेळा होऊन गेलं, पण मला काही खरं वाटत नव्हतं। कारण का की तो एकदम ओरमोट झाला होता, जसा काही हातातूनच गेल्यावानी। म्हणलं ह्या काही आता एकदम आखरीवरी सुधरत नाही। मग मी पण आईचं टेन्शन घेणं सोडून दिलं। आई म्हणत होती जाऊन पाय, मी पण निघायचो घरून पाहायला, वडात येऊन बसायचं अर्धा 1 घंटा। आला वडात की पुन्हा वापस जायचं घरी, कुठं आहे तर माहित नाही। असं करता करता दिवस निघून गेले। कोणी विचारत नव्हतं, रिश्तेदारीत कोणी नव्हतं। तर पुरे असं होऊन गेलं होतं का कोणी कोणाचं नाही, तुम्ही आपलंच पाहावं काम झालं होतं। मग असं करता करता एक दिवस तोच आपल्या तोंडाने म्हणते मी मार्गात येतो म्हणते। मला मजाकच वाटली, म्हणजे तू का मार्गात येते, ठीक आहे चल ना जा, म्हणजे तुला वाटते तसं कर, माझी काही बंदी नाही। तर मग मी ड्युटीवर गेलो, माझी होती नाईट ड्युटी। मी नाईट ड्युटीवर गेलो, माझी 10 ते 2 ची ड्युटी होती। नाही, 2 ते 10 ची ड्युटी होती। मी ड्युटीवरती गेलो, ह्या मार्गात गेला कार्य घ्यायला मला काही माहित नाही 3 दिवसाचे। मी गेलो आपल्या ड्युटीवर, डब्बा वगैरे। पण मला एक आदत लागली होती की मला सुट्टी झाल्यावर मी धाब्यावरती जात होतो, मी आणि माझा मित्र। मी गेलो तिकडून आलो, म्हणजे थोडी दारू पिऊनच आलो। मला काही माहित नाही माझ्या घरी माझ्या भावानं धर्म घेतला आहे म्हणून, त्यानं म्हणत होता, पण मला वाटलं मजा करत असं। मी आलो घरी, मी बघतो दरवाजा खोलला, माझ्या आईने आईला म्हणलं जेवण दे। जेवण करायला गेलो, मग आई म्हणते तारणीला गेलो होतो म्हणते, तर 3 दिवसाची साफसफाई मागितली म्हणते। तर ठीक आहे म्हणलं। तर मग मी अजून जेवण केलं, बाहेर निघलो, तर मला बाबाचं ते दिसलं पॅनल घरी। म्हणलं यानं घेतला आता खरं। मी त्या दिवशी रातभर नाही झोपलो। मी आपल्याच मनाला कोसलो का म्हणलं माझ्या घरी बाबा आले आणि मी दारू पिऊन सनेनी आलो, का गेलो मी ना। आणि एक तर मला माझ्या भावानं सांगितलं पण नव्हतं, कोणच नाही सांगितलं। मला मजाकच वाटत होती त्याची। असं मग रातभर नाही झोपलो। जशी सकाळी उठलो, आंघोळ केली, विनंती केलो, सगळ्यात पहिले मी माफी मागितली। बाबा म्हणलं माझ्या हाताने काल गलती झाली, याच्या पुढे तुम्हाला चान्स देणार नाही। तेव्हा असं झालं। मग माफी मागितली तेव्हापासून। आणि माझा अनुभव सांगते तुम्हाला मी, आता 8-15 दिवसातला माझा भाऊ वावरात गेला पाणी द्यायला धानाला, आणि मी ड्युटीहून आलो सकाळी। आणि मला एक आदत आहे, ड्युटीहून आलो मी 2 तास झोपलो। आई म्हणते भाऊ वावरात गेला म्हणते, तर तू उठ न विनंती करून घे म्हणते। मी उठलो, मला तो थोडा पाठीलावून येताना दिसला, तर ठीक आहे म्हणलं। मी उठलो, आंघोळ केली, त्यानं बाहेर आलो, टावेल घेऊन म्हणलं आता पाण्याला जातो। मला दिसला तो, मी पुन्हा कपडे घातले, म्हणलं ह्या आला तर आता ह्या विनंती करणच, म्हणजे तिघही साथ मध्ये करून मी कपडे घातले। मग पुन्हा घरात गेलो, कपडे घातल्यावर माझी आई म्हणते पाणी आलं नाही, विनंती, म्हणलं तो आला ना त्याला आंघोळ करायला लाव।
नाही म्हणते तो वावरत गेला. मी तसेच अंगातले कपडे काढले, टावेल गुंडला, पाण्याला गेलो. पाणी घेऊन आलो घरी. गडवा ठेवला, बस पालो घेतला. म्हणलं आता जागा सारवतो आणि विनंती करतो. तसाच माझ्या हाताने गडवा उबलला. कसा उबलला मलाच नाही माहित. मी मग माझ्या दिमागात लवकर येऊन गेलं. म्हणलं मी असं केलं, हे माझी गलती झाली. मग मी पुन्हा माफी मागितली आणि पुन्हा मग जेवढं पाणी वाचलं होतं गडव्यात तेवढ्या पाण्यामध्ये जागा साफ केली, विनंती केलं, उठलो. पण मी सांगितलं नाही कोणाला, माझ्या भावाला पण नाही, कोणालाच नाही. आणि ते केलं. आणि माझ्या आईचं जे आहे दुःख, ते आता मी बाबाला योग मानते की माझ्या आईला हार्टचा प्रॉब्लेम सांगितला आहे डॉक्टरने. ते म्हणजे टेन्शन घेते का घेते तर काळजी ना. तिला मी 2-3 दवाखान्यात नेलं, काही आराम लागते तात्पुरता. मग तिला नेलं मी ना राधाकृष्ण हॉल म्हणजे पुईला. मग तिथे तिचा चेकअप केला डॉक्टरने. त्याने सांगितलं का आईला आता हार्टचा सुरुवात झालेली आहे बापू म्हणते, हिला दवाईचा कोर्स देऊन दे 3 महिने, पाहू म्हणते मग नंतर. पण मी तिला नेलं, ते तिला 11 दिवसाची दवाई दिली. तिनं खाल्ली का नाही खाल्ली तर अजून पता नाही. म्हणलं आता डबल जाऊ तर ते तिथं यायला राजी नाही होऊन राहिली. आता थोडी तिला बुद्धी द्या भगवंता. पुन्हा आता तिला 2-3 दिवसांनी दवाखान्यात नेतो, पुन्हा चेकअप करतो. पण असं काही दिसू नको द्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो.